ज्येष्ठ नागरिक श्रीयुत आनंदागेंदा बाविस्कर तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या गावातील प्रथम नागरिक तसंच लोकनियुक्त सरपंच अण्णा श्रीयुत एजी सुरेश सर, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला माता, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि आजचा कार्यक्रम त्यांच्यासाठी खास आयोजन हे त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी हा निरोप आज आपल्याला द्यायचा आहे असे माझे सर्व 10वीचे आवडते विद्यार्थी आणि तुम्ही सर्व बालके छान ज्यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम त्यांनी आयोजित करून घेतला आहे असे तुम्ही सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम म्हटला तर हा खरं तर निरोप द्यायचा ना जरी त्याला नाव आहे परंतु तो एक शाळेचं आठवणींचं रोपटं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आयुष्यभरासाठी ही आठवण या कार्यक्रमानिमित्ताने आपल्याला जपून ठेवायची आणि कधीही आपण ही शाळेकडून जाऊ तेव्हा शाळेचं नाव जरी आपल्या कानावर आलं किंवा यदा कदाचित शाळेची थोडीशी काही माहिती आपल्या कानावर पडली तर ते आठवणीचा उजाळा हा आपल्याला आपल्या या बालपणीच्या दिवसात डोळ्यासमोर येणार आहे. दरवर्षीचा अनुभव सांगतो. सहसा 5वीचा वर्ग शिक्षक हे माझ्याकडे असल्यामुळे जेव्हा हे पावलं पहिल्या दिवशी महिनाभर शाळेत दबक्या पावलांनी घाबरण्याने पावलं जेव्हा हे 10वीच्या वर्गात 10वी करून जेव्हा इथून निघतात तेव्हा हेच पावलं ज्या पावलांना पूर्ण बळ आलेलं असतं त्यांना कोणाची भीती नसते परंतु ते पावलं या शाळेच्या प्रांगणातून बाहेर जायला दिसत नाही. म्हणजे एवढं घट्ट नातं या शाळेशी हे आपलं विणलं गेलं असतं आणि कदाचित उद्यापासून आपल्याला आता शाळेत बसायची इच्छा असून सुद्धा आपण बसू शकणार नाही याचं आपल्याला कुठेतरी दुःख होत असतं आणि नकळत आपल्या डोळ्यातून त्या एक आनंद असतो म्हणूया दुःख नाही. दुःख तर आपल्याला शाळा सोडून जाण्यास आहे परंतु मी कधीच ते दुःख म्हणणार नाही. एक आठवणींचं ओझ जे आपल्याला शाळेतून घेऊन जायचंय ते ओझ आपण नेहमी आपल्या मनात बंद करून ठेवणार आहे आणि हे पाऊल आपले या शाळेतून जाताना पुढे सरकवत नाही. हेच आपलं खरं शाळेविषयी असलेलं प्रेम आहे मित्रांनो. असो वेळ खूप झालेला आहे बोलायचं खूप आहे अजूनही इतर मान्यवर बोलणार आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. सरांनी आता सांगितलं की जसं या जगात प्रत्येक जण जर डॉक्टर झालं तर मग पेशंट उरणार कोण. प्रत्येक जण जर शिक्षक झालं तर मग विद्यार्थी राहणार कोण. प्रत्येक जण इंजिनियर बनला तर मग घर बांधणार कोण. तसं आपल्या कलागुणांना ओळखून आपणही आपल्या त्या क्षेत्रात तुम्हाला जी आवड आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेल पुढे भविष्यात तुम्ही कोणी बळजबरी करतंय म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या क्षेत्रात नक्कीच जाऊ नका. तुमच्या प्रगती जी तुम्हाला आवड असेल ज्या क्षेत्रात तुम्हाला यश संपादन करायचं असेल नक्कीच त्या क्षेत्राकडे वळा आणि भविष्य त्याच्यात तुमचं दडून बसलेलं आहे एवढंच सांगू इच्छेन. आणि मला आयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि जाता एकच म्हणेल गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे. तुमच्यासाठी एक छोटस एक चारोळी सांगतो. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे तू आमची जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे देऊनी बळ पंखांना तू करीते प्रतिपाळा सर्वाहून निराळी माझी शाळा. आणि या शाळेची आठवण कायम तुमच्या स्मरणात अशीच राहू द्या. कधी काही तुम्हाला समस्या असेल तर नक्कीच्या नेहमी आम्ही तुमच्यासाठी हजर आहोतच आणि अशीच आठवण या शाळेची तुमच्या मनाच्या कप्प्यात झोपून ठेवा एवढंच बोलेल आणि माझे 2 शब्द थांबवेल. धन्यवाद.